निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता सलील देशमुख यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण पाहूया. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख आहेत. सलीलजी, न्यायाधीश चांदीवाल कमिशनने क्लीन चिट दिल्याचा दावा तुम्ही आणि तुमचे वडील करत होते, मात्र न्यायाधीश चांदीवाल यांनी आज समोर येऊन सांगितलं आहे की क्लीन चिट त्यांनी कुठेही दिलेली नाही. क्लीन चिट हा एक शब्द आहे आणि पुरावे नाही आणि या आरोपामध्ये तथ्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता जर का आपल्याकडे पुरावे असतील तर पुरावे कोर्टामध्ये कोणी सादर करावे. पुरावे त्या ठिकाणी अधिकची माहिती असेल तर अधिकची माहिती पुराव्यानिशी, कारण की शेवटी सगळं गोष्ट पुराव्यावर जातं. कोणी कोणाला सांगितलं, कोणी कोणाला केलं आणि तुम्ही ईडी सीबीआय कोणाच्या मागे लावाल, अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी झालेली आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कल्पना आहे. आणि अशा वेळेस तुम्ही पुरावे दाखवा आणि पुरावे दाखवल्याच्या नंतर जे काय याचं होईल, एखाद्याला 14 महिने टाकायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही आता इलेक्शनच्या तोंडावर, मी उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी आणि आम्ही इलेक्शन लढून राहिलो, या सगळ्या गोष्टीला फेस करून गेले 14 महिने असतील, यांचे 2 वर्षांनी आमची बर्बाद करायचा प्रयत्न केला. कोणी केले तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पण त्या शहराचे आणि मी पण त्या जिल्ह्याचा आहे. कोणी केले तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. अशा परिस्थितीतून या ठिकाणी लढून राहिलो. या मतदारसंघामध्ये या 14 महिन्यामध्ये अनिल बाबू नसताना विकास कामं खेचून आणले. या 14 महिने अनिल बाबू नसताना या ठिकाणी लोकांची प्रामाणिक सेवा केली. आता हे लोक नवीन सांगतील. आजची 13 तारीख आहे रजतजी, 20 तारखेला मतदान आहे. तुम्हाला टायमिंगवर संशय आहे? न्यायाधीश चांदीवाल यांनी जी मुलाखत दिली टायमिंगवर संशय व्यक्त करता? मला न्यायाधीशांचा आदरच आहे, पण हे सगळे ज्या घटनाक्रम घडून येतात त्याच्याबद्दल टायमिंगच आहे. अजून काय बोलायचं? आता कालच आपल्या क्लिपमध्ये दाखवलं पट्टी, मग कालच काय तुम्ही हे केलं? तुम्ही प्राईम टाईम कशासाठी काय थांबले होते? कोणी तुम्हाला दाखवलं? तो सचिन वाजे बाहेर येतो तर त्याच्याकडे बूम कॅमेरा कसा जातो जेव्हा तो इतक्या सिक्युरिटीमध्ये येतो? हे सगळ्या गोष्टी आहे. लोक या गोष्टींना समजतात. कोणाला वाटत असेल की आपण अशा सगळं केल्याने याने काय फरक पडेल तर 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे. न्यायाधीश चांदीवाल जे म्हणतात क्लीन चिट शब्द त्यांच्या अहवालात नाही, पण ते हेही म्हणतात की साक्षी पुरावे झाले नाही, किंबहुना साक्षी पुरावे होऊ दिले गेले नाही, अशा पद्धतीने ते बोलले. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की या चौकशीला अफेक्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता. मला एक सांगा, आदरणीय चांदीवाल साहेबांबद्दल, आता ते न्यायाधीश आहे, माजी न्यायाधीश, त्यांच्याबद्दल आदरच आहे, पण ही गोष्ट त्यांनी तेव्हा का नाही निदर्शनास आणली? ही गोष्ट त्यांनी तेव्हा निदर्शनात आल्या पाहिजे होती. मी तुम्हाला काय करून राहिलो तर हे काही कालखंड गेल्याच्या नंतर, निवडणुकीचा काळ आल्यानंतर तुम्ही स्पेशल एक्सक्लुझिव्ह करता आणि तेव्हा सांगता, त्या गोष्टीचा सभी लोक सवाल तो खडे होंगे. मी त्यांचा आदर करतो, पण 20 तारखेला मतदान आणि आज तुम्ही एक्सक्लुझिव्ह त्या ठिकाणी होऊन राहिलो. आणि जेव्हा खरी गरिमा तेव्हाच असते की जेव्हा जो पदावर असेल तेव्हा तो त्या ठिकाणी बोलेल, नाही हे बरोबर नाही होऊन राहिलं, हे चुकीचं होऊन राहिलं, हे अशा पद्धतीने व्हायला नको. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही सांगता की असं झालं तसं झालं. हे तर ते परमबीर सारखंच आहे. जोपर्यंत खुर्चीवर होतं तोपर्यंत ठीक आहे, बाजूला फेकला, बाजूला गेला तर त्या ठिकाणी बोलायला लागला, स्वतःला कातडं वाचवायचं म्हणून बोलायला लागला. तर हे सर्व लोक त्या ठिकाणी समजतात. हे वर्गामध्ये पण अशा पद्धतीची गोष्टी त्या ठिकाणी होत राहतात. लहान वर्गामध्ये म्हणजे लहान शाळेच्या वर्गांमध्ये पण अशा गोष्टी होत राहतात की रडीचा डाव आणि अशा पद्धतीचे डाव त्या ठिकाणी करत. पण मुख्य गोष्ट ही आहे, हा रडीचा डाव करणारा, हा षडयंत्र करणारा हा माणूस कोण, हे महाराष्ट्राची जनता, या ग्रामीण भागाची सर्वसाधारण जनता, या इकडचा सगळ्यात शेवटचा माणूस हा सगळ्यांना ओळखतो. आणि आज या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सगळ्यात द्वेष झालेला किंवा सगळ्यात तिरस्कार असलेला हा व्यक्ती, आणि हा व्यक्ती तुम्हाला माहिती आहे आणि ते नाही माहिती आहे. तुम्ही नाव नाही घेणार? कायच गरज आहे? येणाऱ्या 23 तारखेला तुम्हाला कळूनच जाईल. गडकरी साहेब नाही आहे ना? तुम्ही गडकरी साहेब तर नाहीच. तुम्ही हे न्यायाधीश चांदीवाल असंही म्हणाले की सचिन वाजे आणि अनिल देशमुख यांची एक भेट झाली होती, सचिन वाजे आणि परमबीर सिंह यांची एक भेट झाली होती, आणि त्या भेटीनंतर सचिन वाजे, परमबीर सिंह यांचा जो सहकार्य चौकशी आयोगासोबतचा आहे, खास करून साक्षी पुराव्यासंदर्भातला, तो बदलून गेला. त्यांनी साक्षी पुरावे देण्यास नकार दिला किंवा पुरावे देण्यास ते सहमती दर्शवत नाही. आपण ज्या खुर्चीवर बसतो तर शपथ घेतो. आम्ही जिल्हा परिषद सदस्य असेल, आम्ही अंडरटेकिंग देतो, आम्ही त्या ठिकाणी लिखितो. जेव्हा हे लोक कधी खुर्चीवर बसतात त्याच वेळेस त्यांनी त्या ठिकाणी आक्षेप घेतला पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर येऊन बोलून यायला काय अर्थ नसतो. म्हणजे न्यायाधीश चांदीवाल यांनी तेव्हा सांगायला हवं होतं. मी आपल्याला काय म्हणतो, मी जनरल सांगतो तुम्हाला. आज मी तुमच्यासोबत काय झालं, उद्या तुम्ही 1 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर म्हणा असं झालं असं झालं, आणि तेही निवडणुकीच्या तोंडावर.
आजची 13 तारीख आहे, तुम्ही एक्सक्लुझिव्ह चालवता आणि आपण 13 तारखेच्या नंतर 20 तारखेला मतदानाला पुढे जाणार आहे आणि आपण तेव्हा त्या ठिकाणी म्हणतो असं व्हायला पाहिजे होतं, तसं झालं, हे झालं नाही, तसं झालं. आता काय सांगणार आहे त्यावेळेस तुम्ही? मग ते सगळं पुढे आणायला पाहिजे होतं त्याच वेळेस. त्यांचा आदर, न्यायाधीश चांदिवल साहेबांचा आदरच आहे. कुठल्याही न्यायाधीशांचा आम्ही आदर करतो, कारण की आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे. आम्ही मनुस्मृतीला मानणारे लोक नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने मानणारे लोक आहो. आणि त्याच दिशेने हा देश चालेल आणि त्याच दिशेने हा भारत चालेल आणि महाराष्ट्र चालेल. ते चांदीवाल, न्यायाधीश चांदीवाल असंही म्हणाले की त्यांच्यासमोर एक व्हॉट्सअप पुरावा आणण्यात आलेला होता आणि अनिल देशमुख यांच्या चिरंजीवांसंदर्भातला तो व्हॉट्सअप चॅट होता. 40 लाख रुपये मागितले असा त्याच्यात उल्लेख होता, मात्र त्या संदर्भातले पुरावे पुढे दिले गेले नाही, म्हणून मी तो ग्राह्य धरला. मला बोलवायला पाहिजे होतं. मी इथंच आहे, इथंच राहणार. मला बोलवलं असतं त्या ठिकाणी, मला चॅटवर गेलं असतं. आता तुमचं व्हॉट्सअप चॅट मी 40 कोटीचा करतो की 400चा करतो. आता हे गोष्टींमध्ये काही त्या ठिकाणी दम नाही. मला बोलवायला पाहिजे होतं. मला बोलवलं असतं तर मी त्यांच्याकडे आदरणीय व्यक्तींकडे गेलो असतो, त्या ठिकाणी त्याला पुढे गेलो असतो. व्हॉट्सअप चॅट, सलील देशमुख, हे सगळे विषय तुम्हाला 20 तारखेच्या 7 वाजतापासून दिसणार नाही. फक्त 20 तारखेला मतदान आहे म्हणून त्या ठिकाणी. आणि मी आज तुमच्या कॅमेऱ्यामध्ये आवाहन करतो, येत्या 20 तारखेला मतदान आहे, तुम्ही दाखवा प्लीज. नाही तर तुम्ही माझं तेवढंच एडिट करून द्याल, हे बरोबर नाही आहे. बरोबर दाखवायचं, दोन्ही बाजू दाखवा. आपण एक जबाबदार चॅनल आहात, तर आपण दोन्ही बाजूले तेवढ्याच पद्धतीने त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे. आपण एकच बाजू दाखवत बसाल तर लोकांना याच्याबद्दल शंका येते की हे क्या है भैया हे. आणि आजकाल लोकही हुशार आहे. सर्व काही माध्यमाच्या वतीने पण त्या ठिकाणी आपला निर्णय घेत नाही. लोक हुशार आहेत. जे लोक 5 वर्ष संघर्ष करतात, 5 वर्ष लोकांकडे राहतात, लोकांसाठी विकास खेचून आणतात, त्यांची सेवा करतात, त्याच्या पाठीमागे लोक असतात. हे तुम्हाला येत्या 23 तारखेला दिसून जाईल. चांदीवाल आयोगाचा अहवाल खुला करावा, सार्वजनिक करावा अशी मागणी करणार आपण? निश्चित रूपाने मला वाटतं ही मागणी तर खूप पूर्वीची मागणी आहे. मला कळत नाही की 2.5 वर्ष शिंदे सरकार होती, इथचे गृहमंत्री होते, या गृहमंत्र्यांनी का तो अहवाल पुढे आला नाही. मला तर जेवढी माझी माहिती आहे की जेव्हा मी अधिवेशनाला गेलो होतो मुंबईच्या, त्यावेळेस तत्कालीन गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी ते विधानभवनात बोलले होते असं माझी माहिती आहे. आणि मला वाटतं ते विधानभवनात बोलले असतील, त्याचा रेकॉर्ड असेल. हे सगळं पण आपल्या ठिकाणी आपण ते दाखवलं पाहिजे. अखेरचा प्रश्न, तुम्ही षड्यंत्राचा उल्लेख करता, षड्यंत्र करणाऱ्याचं नाव नाही घेत. त्यालाही माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे आणि या महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला माहिती आहे कोण आहे तो. तर सलील देशमुख, न्यायाधीश चांदीवाल आयोगाच्या संदर्भात जी काही मुलाखत समोर आली आहे किंवा न्यायाधीश चांदीवाल यांनी जे काही गौप्यस्फोट केले त्याच्या टायमिंग संदर्भात ते संशय व्यक्त करत आहे आणि एका षड्यंत्राच्या अंतर्गत हे सगळं निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केलं जात आहे असा त्यांचा आरोप आहे. न्यायाधीश चांदीवाल आयोगाचा अहवाल खुला करण्यात यावा अशी मागणी सुद्धा ते करत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.